मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्याच्या कायद्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि त्यातच ओबीसीतून मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभेला थेट नाव घेऊन पाडणार असा इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय। त्यावरचा हा खास रिपोर्ट। मनोज जरांगे विधानसभेच्या आखाड्यात। जरांगे 288 जागा लढवणार। नाव घेऊन उमेदवारांना पाडणार। जरांगेंनी वाढवलं आमदारांचं टेन्शन। मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याच्या कायद्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपोषणास्त्र उगारलंय। मराठा आरक्षण दिलं नाही तर आता नाव घेऊन पाडणार असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। वारंवार आश्वासन नाही, आता ह्यावेळेस नावच घेऊ, नाही जुळलं तर काय करावं मग त्याला। ह्यावेळेस आता कशी समाजाची फसवणूक केली जाते, यावेळेस नावच घेऊन सांगू, कारण आता आपल्याला नाविलाजाने त्यांनी राजकारण ढकललंय असं म्हणावं लागेल। जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठा समाजाकडून प्रत्येक मतदारसंघात 500 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं। त्याचा थेट फटका महायुतीला बसला। आता जरांगेंनी थेट विधानसभेच्या आखाड्यातच उतरण्याचा इशारा दिलाय। मराठा आरक्षण न दिल्यास 288 जागांवर उमेदवार देण्याचं त्यांनी जाहीर केलंय। नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय कशी असेल? नाही मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे, मग मात्र मग नाही खुटा निघत त्याला। माझा नाविलाज आहे। मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका, गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार, त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे। आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या, नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसला। आता सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत, त्यामुळे सरकारची कसोटी लागली आहे। जरांगेंचा विश्वास मिळवण्यात सरकार अपयशी ठरलं तर महायुतीच्या आमदारांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं। त्यामुळे सरकार सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन शमवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।